नमस्कार मंडळी, कसे आहात? मी रुपाली तुम्हा सर्वांचे खजिना कथांचा या यूट्यूब चॅनलवर पुनश्च स्वागत करते. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्यामधून आपल्याला निखळ मैत्री कशी असावी याचं एक उदाहरण मिळेल. आजच्या कथेचे नाव आहे रिकामी जागा आणि त्याच्या लेखिका आहेत शीतल धरंदळे. तर सुरू करूया आजची गोष्ट. बाबा, तुम्हाला काही समजतच नाही. ऑफिसमधून आलेली मोठी झालेली लाडकी लेक मनू बाबांच्या हातातला मोबाईल खेचत म्हणाली, अगं फोन नवीन आहे ना, अजून वेळ लागेल की. श्रीकांत मनूला म्हणाले, हे बघा, हे असं झालं डाउनलोड, लवकर शिका. बाबांनी चष्मा नाकावर सरकवत बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून लेक म्हणाली, शिकांना लवकर सगळं. तू अमेरिकेला जायच्या आत डेडलाईन दिली आहे स्वतःला. अविनाशला भेटणार आहेस ना उद्या? मी कुठेही जाणार नाही. मी लग्नच करणार नाही तर भेटायचं कशाला? मी तुम्हाला सोडून नाहीच जाणार. मनू, वेडी आहेस का तू? अगं, अवी खूप चांगला मुलगा आहे, खूप हुशार आहे, मेहनती आहे, कर्तृत्वाने अमेरिकेपर्यंत पोचलाय. तूही तिकडे प्रगती करू शकतेस. का असं प्रवाहाविरुद्ध जायचं आहे तुला? हो, आहे मी वेडी. आपण हा विषय थांबवला होता ना? आई गेली तेव्हा 2 वर्षांची होते मी. तुम्ही एकटे राहिलात माझ्यासाठी. प्रवाहाविरुद्ध, मनूने तिचा निर्णय सांगितला. श्रीकांत गप्प झाला. मनू हट्टी आहे हे त्यांना चांगलंच माहिती होतं. एका अपघातात कविता सोडून गेल्यापासून मनू आणि तो इतकंच त्यांचं जग. अनेक मित्र म्हणाले, लग्न कर परत, सोपं नाही आयुष्य एकट्याने काढणं. पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. मनूची सर्व जबाबदारी एकट्याने घेतली, ऑफिस सांभाळून. मनूकडे दुर्लक्ष केले नाही. ऑफिसमध्ये कधी बढती दुसऱ्या ठिकाणी आली तर स्वीकारली नाही, कारण मनूची शाळा, मित्रमैत्रिणी बदलायला नको. बसलेली घडी विस्कटली की परत मनूला अवघड जाऊ नये हाच विचार. तीही अभ्यासात खूप हुशार. शाळेत पहिला नंबर सोडला नाही कधी. अनेक मित्रमंडळी जोडली. शिक्षकांची नेहमी लाडकी राहिली. त्यामुळे श्रीकांतची कॉलर नेहमी ताठ. दोघांच्या आयुष्यात कधी तिसऱ्याची कमी जाणवलीच नाही. मनू जशी मोठी होऊ लागली तसं श्रीकांतने मित्राची भूमिका घेतली. त्यामुळे मनू ही मन मोकळं करायला कधी कचरली नाही. अशी ही बाप लेकीची घट्ट जोडी. मनूला कसे समजवावे हे श्रीकांतला समजत नव्हते. आता बाबांना सोडून जायचे नाही म्हणून लग्न नको, परदेशी नको असं तिने ठरवलं होतं. ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. आता लॅपटॉप, स्मार्टफोनही तो शिकून घेत होता, कारण कुठेही राहिलो तरी सहज जोडले जाऊ शकू. फोनवर म्हणूनच तो व्हॉट्सॲप शिकत होता. अनेक नंबर जोडत होता. तितक्यात एका ग्रुपवर तो ॲड झाला. ग्रुप त्याच्या कॉलेजचा होता. अनेक मित्र त्याला वेलकम करू लागले. श्रीकांत पूर्ण वेळ सगळ्यांशी चॅट करत राहिला. त्याला खूप आनंद झाला. जवळपास राहणारे 2-4 मित्र होते ज्यांचं येणं जाणं होतं, पण बाकी सर्वांचा संपर्क नव्हता. त्यामुळे इतक्या वर्षांनी त्यांची नावं ऐकल्यावर त्याला जरा गंमतच वाटली. अचानक एक पर्सनल मेसेज आला. हॅलो श्री, कसा आहेस? श्रीकांत 1 मिनटं शांत झाला. कॉलेजात आपल्याला श्री म्हणणारी एकच समिधा. हो, नक्की तीच असणार. त्याने रिप्लाय केला, समिधा?
रिप्लाय आला, कसं ओळखलं? श्री म्हणणारी, तूच आहेस समिधा. बरं, उद्या दुपारी कॉल करशील का? करतो. नक्की. बाय. श्रीकांतला वाटलं, इतकंच? समिधा इतक्या बोलण्यावरच कशी थांबली? मला वाटलं प्रश्नांची सरबत्ती सुरू करेल. श्रीकांत स्वतःशीच हसला. कॉलेजमधली मैत्री, कवळं वय, अगदी सरळ विचार, स्वप्नवत जग. या वयातच अगदी आपली जवळची मैत्रीण म्हणजे समिधा. तिचं खूप काही लक्षात आहे असं नाही, पण 2 सोडलेल्या वेण्या आणि अखंड बडबड, या 2 गोष्टी कधीही न विसरण्यासारख्या. ही कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलू शकते, अगदी सहज. तिच्या या बिनधास्त आणि बडबड्या स्वभावामुळेच आपली खूप छान मैत्री जमली होती. कारण 2 विरुद्ध स्वभाव, एक शांत आणि ती बडबडी, अगदी निखळ मैत्री. श्रीकांतला मनूची हाक ऐकू आली. त्याने फोन बाजूला ठेवला आणि तो उठला. दोघेजण जेवायला बसले. श्रीकांतला अजूनही मधूनमधून हसू येत होते. मनूने विचारले तेव्हा तो म्हणाला, काही नाही, कॉलेजमधल्या मित्रांमुळे तेव्हाच्या गमती जमती आठवल्या. दोघांनी जेवण उरकले. मनूने सगळं आवरून ती झोपायला गेली आणि श्रीकांत समिधाचा विचार करताच झोपला. उद्या फोनवर काय काय बोलायचे हा विचार करू लागला. दुसऱ्या दिवशी दुपारी श्रीकांतने फोन लावला. समिधाने उचलला. श्रीकांतने विचारले, कशी आहेस ग? किती वर्षांनी बोलतोय तुझ्याशी. मी मस्त आहे रे, तू कसा आहेस श्री? म्हातारा झाला आहेस ना? मुलाबाळांची लग्न झाली असतील, हो ना? नाही अजून. एकच मुलगी आहे. लग्न व्हायचं आहे अजून तिचे. आणि अजून म्हातारा व्हायला खूप वर्ष आहेत. हो का? मी झाले रे म्हातारी. 2 नातवंड झाली आहेत. एक मुलगा लंडनला आहे आणि दुसरा याच शहरात राहतो. आणि आम्ही म्हातारी आपल्या जुन्या घरातच नव्याने संसार करतोय. नवीन संसार? कसा ग? अरे, मुलं त्यांच्या मार्गी लागली की परत जेवायची 2च ताटं होतात. पोळ्यांची संख्या अर्ध्यावर येते. भाजी पाव किलो आणली की जाते. एका गाडीवर दोघांनी बसणं सुरू होतं. घाई गडबड संपते. हा नवीन संसार नाही का? वाह, काय व्याख्या आहे. छानच. एक प्रश्न विचारू? बोल की. अजूनही तू 2 वेण्या घालतेस का ग? श्रीकांतने जोरजोरात हसत विचारले. गप्प बसा. तू तेव्हा ओढून ओढून माझे केस सगळे उपटून टाकणार होतास ना? दोघेही मनमुराद हसले. मला वाटलं, कसं बोलणार इतक्या वर्षांनी, पण तू तशीच बडबडी आहेस. अरे, ही जुनी नाती आहेत, तुटत नाही कधी. मनाने जोडली गेली असतात. कितीही वर्ष संबंध नसले तरी कधी दुरावत नाहीत. हो, पटलं. तू कुठे राहतेस? भेटूया ना आपण. हो, ये की घरी. एकाच शहरात राहतोय आणि या रविवारीच ये. सगळ्यांना घेऊन ये. बघ, मी माझं सगळं सांगितलं, तू काहीच बोलला नाहीस. भेटून बोलू की सविस्तर. रविवारी येतो. ये, नक्की. ठेवते आता. कोणीतरी ना दार वाजवतंय. बाय. हो, बाय. श्रीकांतने पण फोन ठेवला. श्रीकांत रविवारची आतुरतेने वाट पाहू लागला. कॅलेंडरवर त्याने भेटीचा दिवस गोल मार्क करून ठेवला. केस डाय केले. गाडीची कंडिशन ठीक करून घेतली. मनू आपल्या बाबांना नव्याने पाहत होती. इतके का उतावळे झालेत कॉलेजच्या मैत्रिणीला भेटायला? एवढं काय तिच्यात? इतके वर्ष तर कधी बोलले नाहीत मला. आणि इतका उत्साह कुठून आला? पण श्रीकांत खुश होता
हे बघून तिला बरं वाटलं. त्यांचा वेळ तरी छान जाईल. नाहीतरी ऑफिसमुळे मलाही काही जास्त वेळ देता येत नाही. साधं नाटकही पाहता नाही आलंय गेले कित्येक महिने. रविवारी श्रीकांत खाण्याचे भरपूर पाकिटे घेऊन आला. मनूने विचारले, बाबा इतकं का हो घेऊन आलाय आज? आणि हे लाडू? हे लाडू तर आपल्या दोघांनाही आवडत नाहीत ना. अगं समिधाकडे जायचं आहे ना आज, विसरलीस का? तूही येशील का? तिने सगळ्यांना बोलवलं आहे. बाबा तुम्ही कमाल करता. मी काय करू येऊन? मी तर ओळखतही नाही. तिला वेळ नाही लागत ओळख काढायला. तू फक्त एकदा भेट. नको, जा तुम्ही. मी नाही येणार. आणि ती जुनी गाडी कशाला हवी? रिक्षाने जाऊ शकता की? तू नको येऊस, पण मला गाडी घेऊन जाऊ दे. आठवणी आहेत. श्रीकांत हसत मीनूला म्हणाला. मीनू शांत होऊन फक्त बघत बसली. इकडे समिधाही सकाळपासून खूप गडबडीत होती. आज वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते, खास श्रीकांतसाठी. तिचे मिस्टरही खूप उत्सुक होते श्रीकांतला भेटायला. संध्याकाळी श्रीकांतने दारावरची बेल वाजवली. समिधाने पटकन जाऊन दार उघडले. दोघे एकमेकांकडे बघत तोंडभर हसले. दोघांनीही एकमेकांना न्याहाळले. आजच्या वयाच्या खुणांमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नव्हता. समिधाने ओळख करून दिली. मग गप्पा रंगल्या. संध्याकाळ संपून कधी रात्र झाली हे दोघांनाही कळलेच नाही. समिधाचे मिस्टर थोडे गप्पा आणि खाऊन झाल्यावर झोपायला निघून गेले. पण समिधा आणि श्रीकांत खूप वेळ गप्पा मारत बसले. अनेक आठवणी नव्याने उरगळल्या. एकमेकांचे सुखदुःख शेअर केली. शेवटी मनूचा फोन आला आणि श्रीकांत उठला. समिधाने घड्याळाकडे बघितले आणि तिलाही खूप उशीर झाल्याचे जाणवले. शेवटी निरोप घेऊन श्रीकांत घरी आला. मनू जवळजवळ गुस्स्यातच होती. पण बाबांचा प्रफुल्लित चेहरा पाहून ती काही बोलली नाही. श्रीकांतला मन मोकळ्या गप्पा मारून खूप बरं वाटलं. अशा गप्पा आपण किती दिवस कोणाशी मारल्याच नाहीत याची जाणीव झाली. समिधा तेव्हाही खूप सहजपणे आपल्याशी सगळं शेअर करायची आणि आजही तसाच कनेक्ट आहे. जुनी नाती नव्याने भेटल्यावर ऋणानुबंध अजून घट्ट जोडला जातो असं त्याला वाटलं. श्रीकांत पुढचे काही दिवस खूप छान मूडमध्ये होता. मनूला आश्चर्य वाटले. एरवी कंटाळा करणारे बाबा अचानक बदलल्यासारखे वाटले तिला. आज तर दोघे नाटकाला निघाले होते. बाबांनी मनूला विचारलेही नव्हते. तिला वाईट वाटले. नाटक झाल्यावर कुठे प्रदर्शन होतं, नंतर कधी गाण्याचा कार्यक्रम, कधी नवीन हॉटेल उघडले म्हणून बाहेर जेवायचा प्रोग्राम. श्रीकांत समिधा सगळीकडे जायचे. मनूला वाटले आता तिची त्यांना गरजच नाही आहे. ती खूप दुःखी झाली. पण बाबांना कसं बोलणार? ते तर खूप आनंदी दिसत आहेत त्यांच्या नवीन मैत्रिणीबरोबर. तिला नक्की काय वाटतंय हे तिचेच तिला कळेना. पण ती वेळ लवकरच आली. मनूने एका रविवारी समिधाला जेवायला बोलवले. ती आल्यावर श्रीकांत सगळं जातीने समिधाला काय हवं नको पाहत होता. त्यांच्यामध्ये मस्त चेष्टामस्करी सुरू होती. मनूला खूप राग आला आणि ती एकदम भडकून बोलली, बाबा तुम्हाला आता माझी गरजच उरली नाही आहे ना तुमची मैत्रीण तुमच्या आयुष्यात आल्यापासून? मनू काय बोलतेस हे? तुझे आणि माझे नाते आता नव्याने सांगायची गरज आहे का? वी आर फ्रेंड्स. मला नाही असं वाटत बाबा. माझ्यापेक्षा जास्त तिच्याशीच बोलतात. मनू रडवेल्या आवाजात बोलली. मनू शांत हो बाळा. प्रत्येक नात्याची एक विशिष्ट जागा असते. ते कधीही रिप्लेस होत नसते. समिधा आणि मी इतक्या वर्षांनी भेटलो.
कदाचित माझ्या मनातली मैत्रीची जागा इतकी वर्ष रिकामी होती हे माझे मलाही कळाले नाही. तुझ्याशी मी सगळं बोलतो, पण तुझा दृष्टिकोन आणि माझ्या समन्वयक व्यक्तीचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. शेवटी वयाचा फरक असतोच ना गं. तुला जशी तुझ्या वयाची व्यक्ती समजून घेऊ शकते तितका मी घेऊ शकत नसेन. मी वडिलांच्या नात्याने तुला समजवू शकतो, पण तुमच्या वयाचे प्रश्न हे मला तितकेच समजतात असं नाही. बाबा, बरोबर असेल तुमचं, पण माझी चिडचिड का होते? आय एम रिअली सॉरी. मनू, तुम्ही दोघांनीही आपल्या जगात कधी कोणाला प्रवेश करूच दिला नाही. श्रीकांतने तुझ्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष केले आणि आता तूही लग्नाला नको म्हणते. त्यामुळे श्रीला समजेना तुला कसं समजवावं. त्याला वाटतंच ना गं तुझेही आयुष्य सुरळीत व्हावे. आई बाबा कोणाला आयुष्यभर पुरतात का गं? आपलं हक्काचं माणूस आपल्याला शोधावं लागतो. एकटेपणाच्या यातना तुला होऊ नये असं त्याला वाटतं. त्याचं एकटेपण लादलेलं होतं. तू असं करू नकोस. ती रिकामी जागा लवकर भरून काढ. समिधाने मनूला समजवले. हो मावशी, मी असा विचारच केला नव्हता कधी. एकाच चष्म्यातून जग पाहता येत नाही आणि बाबांसाठी मी कायम त्यांची लाडकी लेकच राहणार आहे. जगाच्या पाठीवर कुठेही राहिले तरीही. आणि तुमच्या दोघांची निखळ मैत्रीही मला आता समजली. थँक्स समिधा, तुझ्यामुळे तिला समजवता आले. आता उद्याच अविनाशला जाऊन भेटतो. श्रीकांतने मनूला जवळ घेतले. दोघांचेही डोळे ओलावले. समिधाचेही डोळे बाप लेकीचे प्रेम बघून भरून आले. रडू नकोस मनू आता. रडकी मुलगी कोणी पसंत नाही करत बरं का. समिधाच्या या बोलण्यावर तिघेही मनमुराद हसले. तर ही होती आजची अगदी सरळ, साधी, सुंदर पण वेधक बोधकथा. कशी वाटली हे कमेंट्समधून जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि लवकरच नवीन कथा घेऊन तुमच्या भेटीस येईल. नमस्कार.